नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांचे माध्यम महाराष्ट्र लाईव्ह 24 न्यूज. आजची मोठी बातमी. पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून निर्माण झालेला वाद आता चांगलाच तापताना दिसत आहे. नागरिकांचा असा आरोप आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने पारदर्शकतेसाठी काही प्रकरणांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला थेट बंदी नसल्याचे संकेत दिले आहेत. तरीही अनेक पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना मोबाईल काढून व्हिडिओ करण्यास मनाई केली जात आहे. इतकेच नाही, काही ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप समोर येत आहे. व्हिडिओ काढला तर गुन्हा दाखल करू, अशा प्रकारच्या इशाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कायद्याच्या जाणकारांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते पोलीस स्टेशन ही संवेदनशील जागा असल्याने राष्ट्रीय सुरक्षा, तपास प्रक्रिया आणि गोपनीयता यामुळे काही ठिकाणी रेकॉर्डिंगवर मर्यादा असू शकतात. पण प्रश्न असा आहे, जर नागरिकांवर अन्याय होत असेल तर त्यांना पुरावा गोळा करण्याचा अधिकार आहे का? हीच बाब आता चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की जर न्यायालय पारदर्शकतेवर भर देत असेल तर काही पोलीस अधिकारी हे आदेश पाळण्यास टाळाटाळ का करत आहेत? काय खरं काय खोटं याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाकडून होणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञ सांगतात, व्हिडिओ रेकॉर्डिंगचा अधिकार पूर्णपणे मोकळा नसून तो परिस्थितीनुसार ठरतो. म्हणजेच पोलीस कामात अडथळा आणणे किंवा संवेदनशील माहिती सार्वजनिक करणे हा गुन्हा ठरू शकतो. म्हणूनच नागरिकांनीही कायद्याची मर्यादा लक्षात ठेवून वागणे गरजेचे आहे. आता पाहायचे म्हणजे या प्रकरणावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात. ही होती सविस्तर बातमी. पाहत रहा महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल महाराष्ट्र लाईव्ह 24 न्यूज.